नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आई एकविरा फिश सप्लाय। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या कोळी पद्धतीने हिरव्या वाटणामध्ये कसे शिंपल्यांचं कालवण करतात। तुम्ही पाहू शकता आपली मम्मी शिंपल्या साफ करत आहे। शिंपल्या एकदम भरलेले गोळे आहेत आणि त्याची ताजेपणा पण तुम्ही पाहू शकता। मम्मीने एकदम आपले साफ केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता त्याची क्वालिटी। शिंपल्यांचं कालवण बनवण्यासाठी आपण येथे वाटणासाठी घेतलेले आहे काळी मिरी, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, आलं, ओलं खोबरं आणि सगळ्यांची आवडती कोथिंबीर। आणि आपल्याला 2 मोठे कांदे आपण घेतलेले आहेत एकदम बारीक कापून। आपण आता घेऊया एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सोडूया कांदा। आपण जो कापलेला आहे तो कांदा, 2 कांदे घेतलेले होते आपण, लांब कापलेले, पातळ एकदम कांदे। मित्रांनो, तुम्ही जेवढे पातळ कापतील तेवढे तुमचे कांदे लवकर शिजतील। आपण कांदे शिजत ठेवलेले आहेत, तितक्यात आपण आपलं हिरवं वाटण करून घेऊया। आपण वाटणाचं साहित्य घेतलेलं, त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकलेली आहे आणि मीठ ह्याच्यातच टाकलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात। ह्याची आपण आता पेस्ट बनवून घेऊया। बाजारातून आणलेले शिंपल्या आपण घरच्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे। तुम्ही बटाटा कमी जास्त घेऊ शकता। मित्रांनो, आपण तेलामध्ये कांदे शिजवत ठेवलेले आहेत, ते अर्धे शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आता घेतलेले शिंपल्या आणि बटाटे आपण सोडलेले आहेत, ते आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करूया आणि तेच आपण आता 2 मिनिटासाठी वाफेवर ठेवूया। वाफेवर ठेवल्यानंतर आपण 2 मिनिटानंतर आपण बघू शकता आपलं अजून थोडं कालवण शिजलेलं आहे। त्यात आपण ताटावरच आपलं गरम पाणी टाकूया आणि परत एकदा चांगल्या पद्धतीने मिक्स करूया। हे झाल्यानंतर मित्रांनो, त्यामध्ये आपण हिरवा मसाला केलेला होता, तुम्हाला साहित्य दाखवलेलं, तोच आपण हिरवा मसाला घेतलेला आहे। तो आपण हिरवा मसाला त्यामध्ये टाकूया आपल्या कालवणामध्ये आणि तुम्ही बघू शकता कसा कलर लगेच बदलत आहे। तुम्ही कोणती पण रेसिपी बनवताना त्या रेसिपीचा कलर हा खूप इम्पॉर्टंट असतो। मित्रांनो, कालवणामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया। मी मिक्सरमध्येच थोडं पाणी टाकून ते ढवळून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर आता आपण कालवण आता पुन्हा एकदा वाफेवर ठेवणार आहोत शिजण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपण अजून थोडं पाणी टाकून आता पुन्हा शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। मित्रांनो, 5 मिनटं शिजवत ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या कालवणाला चांगल्या पद्धतीने उकाळ आलेला आहे। आपल्या कालवणाला पण एकदम चांगला असा कलर पण आलेला आहे, तुम्ही बघू शकतात। नंतर आपण कालवणामध्ये टाकणार आहोत गरम मसाला। गरम मसाला तुम्ही चवीनुसार टाकू शकतात आणि चांगल्या पद्धतीने एकजीव करून फक्त एक उकाळा द्यायचा आहे। आणि मित्रांनो, रेडी आहे आपलं कोळी पद्धतीने बनवलेलं शिंपल्यांचं कालवण। तर तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।